चेक करून दिले, 1-2 आंबे ते म्हटले हम सिरका दामद घेतो, म्हणजे दामद नाही, दामद म्हणजे वाढ उनके फ्रेंड भाऊ तिथे जेवढे सिक्युरिटी आहे ना त्यांचा इंचार्ज होतो तिथे लाईन त्यांनी आम्हाला तर काय सांगायचं आता खरबूजचे कोणते प्रकार आहेत, किती व्हरायटी आहेत, कधीपासून चालू आहे, कधीपासून संपत? खरबूज भरपूर व्हरायटी आहे. आता खरबूज 12 महिने मिळतं. हा जो बाजूला मधुमती म्हणून जी व्हरायटी आहे ही पॉली हाऊसमध्ये बनते. हे तैवानचं सीड आहे, पॉली हाऊसमध्ये करायला लागते. याला रेट पण त्याच्यामुळे थोडंसं जास्त असतो. याला टेस्ट पण खूप आहे. हे आतमध्ये कापल्यावरती पिस्ता कलर निघतं. खायला खूप गोड आहे. त्याची किपिंग क्वालिटी पण खूप सुंदर आहे. मध्ये इतकं गोड असतं म्हणून याला मधुमती नाव दिलं. हे नॅनो कंपनीने आणलेलं सीड आहे. याचा सध्याचे बाजारभाव मालाप्रमाणे आता जरा थोडीशी गरमी आहे त्याच्यामुळे थोडंसं डाऊन आहे. ही मधुमती जी आहे ही कमीत कमी 100 रुपयापासून 150 रुपये किलो खपत असते. त्याचप्रमाणे पुढे गोल्डन एम्ब्रॉयड आहे. हे रिजवान सीडवाल्यांनी सीड काढलेलं आहे. हे पण आतमध्ये ग्रीन असतं. हे पण 70 रुपये किलोपासून 100 रुपये किलो विक्री होत असते. यावेळी युद्धाचं सावट असल्यामुळे सध्या सगळ्या परिस्थिती खूप डाऊन आहे. आता ही मधुमती मी 50-40 रुपये किलोसुद्धा विकतो आहे, कारण क्वालिटी पण नाही आहे आणि युद्धामुळे गिराईक पण नाही आहे. गोल्डन एम्ब्रॉयडचं पण तसंच आहे, 25-30 रुपये किलोनी विकतो मी सध्या. अजून कोणते अजून कुंदन आहे, लॉयलपूर आहे, बॉबी आहे, मृदुल आहे. खरबुजात खूप व्हरायटी आहेत. ग्रीन गोल्ड म्हणून येते, ती बाहेरून पट्टे असतात. काही जण त्याला चांदी बोलत आहेत. सगळे माल हे टोटल महाराष्ट्रातलेच आहेत. महाराष्ट्रातलेच माल आहेत. ह्या सीड फक्त बाहेरच्या होत्या, आता आपल्या इथे पण अवेलेबल झाले. कशासाठी जास्त वापरतात? हे खायला वापरतात, हॉटेलमध्ये वापरत आहेत, ज्यूससाठी वापरत आहेत. सध्या कशी माल आता थोडंसं स्लो आहे, बाजार डाऊन आहेत सध्या. कुंदन आणि लॉयलपूर जे खरबूज आहे हे 20 रुपयापासून 25 रुपयापर्यंत खपत आहे. हेच एक नंबर माल. मी बाळकृष्ण विठ्ठल शिंदे.